एक क्यूआर कोड स्कॅन केला तुमच्या मोबाईलमध्ये की तुमच्या अकाउंटमधून पैसे कटतील त्या दुकानदाराच्या ह्याच्यात जाईल. हे कसं काय होतं? तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर. आज आपण एक खूपच उपयुक्त पण बहुतेक लोकांच्या डोक्यावर जाणारं तंत्रज्ञानाचा समजून घेणार आहोत की क्यूआर कोड म्हणजे काय? हे क्यूआर कोड कसं काम करतंय? हो, तोच जो तुम्ही पेमेंट करताना, मेनू पाहताना, वेबसाईटवर उघडता आणि अगदी आधार कार्डवरही पाहता. पण तुम्ही कधी विचार केलाय का, की हा क्यूआर कोड म्हणजे काय असतं? हे नेमकं कसं काम करतं? आज आपल्या क्यूआर कोडची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हे ज्ञान तुम्हाला कुठेही उपयुक्त होणार नाही. तर मित्रांनो, ते म्हणजे क्यूआर कोड म्हणजे काय? हे क्यूआर कोड कसं काम करतं? आणि क्यूआर कोडची ही आयडिया कशी आली? क्यूआर कोड कसं काम करतं याबद्दल सविस्तर आपण माहिती घेणार आहोत. तर क्यूआर कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड. हा एक प्रकारचा 2D बारकोड आहे, जो खूप जलद माहिती स्कॅन करू शकतो. तो 1994 मध्ये डेन्सो वेव्ह नावाच्या जपानी कंपनीने तयार केला होता. पारंपरिक बारकोडमध्ये फक्त हॉरिझॉन्टल आडवा डेटा असतो, पण क्यूआर कोडमध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल आडवा आणि उभा दोन्ही डेटा असतो. त्यामुळे तो जास्त माहिती साठवून घेतो. याच्यामुळे आपल्याला कोणतीही इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये टाकायचं असेल तर सोपं होते आणि अवघ्या छोट्याशा जागेमध्ये क्यूआर कोडमध्ये आपण कोणतीही माहिती हे करू शकतो. क्यूआर कोड कसा दिसतो? क्यूआर कोड हा तुम्ही पाहिला असेल एक चौरस ब्लॅक आणि व्हाईट बॉक्स, ज्यामध्ये छोटे छोटे चौकोन असतात. कोपऱ्यांना 3 कोड चौकोन असतात. त्यांना पोझिशन मार्कर्स म्हणतात. हे स्कॅनरला कळवतात की कोड कुठून वाचला सुरुवात करावी. बरोबर मधोमध असते डेटा हा बायनरी फॉर्मॅटमध्ये स्टोअर केला असतो, म्हणजे 0 आणि 1 च्या स्वरूपात. ज्यामुळे तो क्यूआर कोड आपल्या मोबाईलच्या स्कॅनरमध्ये स्कॅन केल्यानंतर त्याचे कॅप्चर होईल आणि तुम्हाला सविस्तर त्याची पेमेंट करता येईल. क्यूआर कोड असा स्कॅन केला जातो. क्यूआर कोड कसा स्कॅन केला जातो? तुम्ही जेव्हा क्यूआर कोड स्कॅन करता तेव्हा तुमच्या मोबाईल कॅमेरा कोड ओळखतो. त्यामधील पोझिशन मार्कर्सच्या आधारे तो कोड रीड करतो. कॅमेरा एक अल्गोरिदम वापरतो, जो त्या कोडमधून पॅटर्न वाचतो. पॅटर्न बायनरीमध्ये कन्व्हर्ट होतो. मग ते बायनरी डेटा मधून योग्य टेक्स्ट, लिंक किंवा पेमेंट माहिती तयार होते. यासाठी इंटरनेट लागतो असं नाही. जर कोडमध्ये सगळी माहिती आधीपासून असेल तर स्कॅनिंग ऑफलाईन पण होऊ शकते, ज्यामुळे आपल्याला इंटरनेट बिना पण कोणते कोणते क्यूआर काम करतात. त्याच्यामध्ये भरपूर सारी माहिती क्यूआर कोडमध्ये स्टोअर असेल तर बिना इंटरनेटचे बी ती कॅमेरा स्कॅन करून ती माहिती आपल्याला पाहता येते. क्यूआर कोडमध्ये काय काय असू शकतं? क्यूआर कोडमध्ये तुम्ही खालील गोष्टी इनकोड करू शकता, ज्यामुळे तुम्ही सर्व काही हे करू शकता की वेबसाईट URL, कंटेंट, कॉन्टॅक्ट डिटेल्स, वी कार्ड, ईमेल ॲड्रेस, वायफाय लॉगिन, UPI पेमेंट लिंक, प्लेन टेक्स्ट, लोकेशन कोऑर्डिनेट्स, अशा प्रकारचे तुम्ही क्यूआर कोडमध्ये हे सर्व डिटेल्स तुम्ही लोड करून तुम्ही ते यूज करू शकता. म्हणजेच क्यूआर कोड हे फक्त पैसे भरण्यासाठी नाही, तर व्यवसाय, मार्केटिंग, टेक्नॉलॉजीमध्ये वापरले जातात. यामुळे लोकांना आपले व्यवहार बी करण्यासाठी सोपं जाईल, बिझनेस करण्यासाठी सोपं जाईल, पेमेंट करण्यासाठी सोपं जाईल. क्यूआर कोडची सुरक्षितता. क्यूआर कोड ही एक सोपी पण शक्तिशाली टेक्नॉलॉजी आहे. पण काही फसवणूक करणारे लोक बनावट क्यूआर कोड वापरून लोकांना गडवतात. सुरक्षित क्यूआर कोड वापरायची असतील तर काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओळखीचे ॲप्स वापरा, जसे की फोनपे, पेटीएम, गुगल पे. अनोळखी ॲप्स तुम्ही वापरू नका. अनोळखी क्यूआर कोड स्कॅन करू नका. पेमेंट करताना अमाऊंट तपासा, नंतरच तुम्ही पेमेंट पे करा. आणि त्या क्यूआर कोड स्कॅन केल्यानं ज्याचं क्यूआर कोडचं नाव आहे ते समोरच्या व्यक्तीला विचारा, नंतर तुम्ही पैसे पे करा. क्यूआर कोड कुठे वापरले जातात? आजच्या काळात क्यूआर कोडचे उपयोग अगणित आहेत. म्हणजे भरपूर जागी क्यूआर कोड आता वापर चालू आहे, ज्याच्यामुळे
आपलं ट्रान्झॅक्शन किंवा कोणतेही घेऊन देणं सोपे होत आहे. UPI पेमेंट प्रत्येक दुकानात स्कॅन करा, पैसे द्या. मार्केटिंग पोस्टर, फ्लायर, बॅनर वापरून एज्युकेशन, नोट, ॲडव्हर्टाइजमेंट शेअर करायला. रेस्टॉरंटमध्ये डिजिटल मेनू काढला. पब्लिक ट्रान्सपोर्टला तिकीट किंवा ट्रॅकिंग साठी, ऑथरायझेशनचा, टू फॅक्ट लॉगिंग साठी अशा भरपूर जागी QR कोडचा वापर होत आहे. QR कोडमुळे टच फ्री जगायचा भाग होणं सोपं झालं आहे. QR कोड स्वतः कसा बनवायचा? तुम्ही तुमचा स्वतःचा बी QR कोड म्हणजे तुमची ID कार्ड, तुमचं आधार कार्ड, तुमची ईमेल ID, तुमची काही माहिती असेल ती QR कोड मध्ये तुम्ही बी बनवू शकता. तुम्ही स्वतः QR कोड बनवू शकता. या वेबसाईटचा वापर करून तुम्ही QR कोड वापरू शकता. QR कोड जनरेशन.com, QRstuff.com, GoQR.me. फक्त तुम्ही लिंक किंवा टेक्स्ट टाका आणि एक क्लिक मध्ये कोड तयार होतो, जेणेकरून तुम्हाला बी तुमची माहिती स्टोअर करून इतरांना देण्यासाठी सोपी होते आणि तुमचा वेळ टाइम पण तुम्ही वाचू शकता. QR कोड म्हणजे फक्त एक स्क्वेअर ब्लॉक नाही, तर तो डिजिटल जगाची एक खूप मोठी सोय आहे. त्याचा उपयोग समजून घेतल्यास तुम्ही खूप काही साध्य करू शकता. तुम्ही QR कोड आधी कशासाठी वापरला आहे कमेंट मध्ये जरूर सांगा. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. कमेंट मध्ये सांगा, तुमची प्रतिक्रिया द्या. तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि या व्हिडिओवर तुम्ही पहिल्यांदा आला तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटूया एका नवीन ज्ञानदायक विषयासह. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.